नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 3 मे 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न तयार होणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड झाली आहे. तर 30 एप्रिल 2025 रोजी यांची निवड झाली आहे. तर हे 1954च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. देवेन भारती यांनी 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासह आणि पत्रकार जे.डे. यांच्या हत्येसह अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास केला आहे. तसेच महाराष्ट्र इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्यास कामही त्यांनी केलं आहे. तर इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या पाहू आपण. CDS प्रमुख आहेत अनिल चव्हाण, लष्कर प्रमुख आहेत उपवेंद्र द्विवेदी, लष्कर उपप्रमुख आहेत NS राम सुब्रमण्यम, नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी, नौदल उपप्रमुख आहेत कृष्ण स्वामीनाथन, वायुदल प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग, तर वायुदल उपप्रमुख आहेत नर्मदेश्वर तिवारी. प्रश्न दुसरा, कोणत्या राज्यात अंमल साडी चिकूला GI टॅग प्राप्त झाला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी गुजरात या राज्यातील अंमलसाडी चिकूला GI टॅग प्राप्त झाला आहे. तर महाराष्ट्र राज्यात काही मिळालेल्या GI टॅग आपण पाहू. तर नाशिक द्राक्षेला GI टॅग मिळाला आहे. तसेच मंगळवेढा ज्वारी, नवापूर तूर डाळ, लासलगाव कांदा, तसेच सांगलीला बेदाणे यांना GI टॅग मिळालेला आहे. तर गुजरात या राज्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 मे 1960. राजधानी आहे गांधीनगर. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल. विधानसभा सीट आहेत 182. राज्यसभा सीट आहेत 11. लोकसभा सीट आहेत 26. तसेच गुजरात राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू आपण. गीर राष्ट्रीय उद्यान, वासडा राष्ट्रीय उद्यान, वेळवदर राष्ट्रीय उद्यान, तसेच मरीन राष्ट्रीय उद्यान हे गुजरात राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न तिसरा, खेलो इंडिया युवा गेम्स 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए बिहार या राज्यात खेलो इंडिया युवा गेम्स आयोजित करण्यात आला आहे. तसेच उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर हा खेळ 4 ते 15 मे दरम्यान खेळला जाणार आहे. स्पर्धाचे ठिकाण आहे पाटणा, गया, राजगीर, बेगूसराय आणि भागलपूर या शहरांमध्ये खेलो इंडिया युवा गेम्स 2025च्या 7व्या आवृत्तीचे आयोजन होणार आहे. तसेच उद्देश आहे राज्यभरात उत्साह आणि सामुदायिक जोडव वाढवणे. तसेच 10,000 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित राहतील आणि 27 क्रीडांना शिस्तींचा समावेश असेल. प्रश्न चौथा, मार्केन कॉर्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी कॅनडा या देशाच्या पंतप्रधानपदी मार्केन कॉर्नी यांची निवड झाली आहे. तर कॅनडा देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे ओटावा, चलन आहे कॅनेडियन डॉलर, पंतप्रधान आहेत मार्क कॉर्नी, राष्ट्रप्रमुख आहेत चार्ल्स तिसरा, तसेच कॅनडाचे गव्हर्नर जनरल आहेत मेरी सायमन. प्रश्न पाचवा, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2025 कोठे होणार आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी विशाखापट्टणम या ठिकाणी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2025 होणार आहे. तसेच ही परिषद 9 आणि 10 जून रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरात आयोजित केली जाईल. या 2 दिवसीय परिषदेचा विषय असेल विकसित भारत आणि नागरी सेवा डिजिटल परिवर्तन, हा या सेवेचा विषय असेल. प्रश्न 6वा, अलीकडेच कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होणारा 119वा देश बनला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए माल्टा हा देश अलीकडेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होणारा 119वा देश बनला आहे. तर माहिती पाहू. माल्टा इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये सामील झाला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 119वा सदस्य बनला आहे. तसेच माल्टाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्थायी सचिव ख्रिस्तोफर कटजर यांनी नवी दिल्ली येथे ISI फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली आहे. तसेच
शाश्वत सौर विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करून आघाडीत माल्टाच्या साहाय्याने भारताने स्वागत केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापना झाली आहे 2015 मध्ये. तर मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी. उद्दिष्ट आहे स्वच्छ ऊर्जा, शाश्वत पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक आणि हवामानाला मान्यता देण्यासाठी राष्ट्रांच्या गटाला एकत्रीकरण आणणे. तसेच माल्टा या देशाबद्दल आपण काही माहिती पाहू. राजधानी आहे व्हॅलेटा, चलन आहे युरो, राष्ट्राध्यक्ष आहेत मारियम स्पिटरी डेबनो, पंतप्रधान आहेत रॉबर्ट अबेला. प्रश्न 7वा, भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश कोणता ठरला आहे? बरोबर त्यांचं ऑप्शन सी, मॉरिशस हा देश भारतीय जनऔषधी स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे. तसेच माहिती पाहू. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राद्वारे स्वस्त दरात जेनेरिक औषधे प्रदान करणे हे भारताच्या जनऔषधी योजनेचे उद्दिष्ट आहे. मॉरिशसने ही योजना स्वीकारली आणि भारताबाहेर असं करणारा पहिला देश ठरला आहे. तसेच योजनेचे उद्दिष्ट आहे हेल्थ केअर खर्च कमी करणे आणि जेनेरिक औषधांच्या वापरास प्रोत्साहन देणे यामागचे उद्दिष्ट आहे. तसेच भारतीय जनऔषधी परियोजनेची स्थापना झाली आहे नोव्हेंबर 2008 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच मॉरिशस या देशाबद्दल माहिती पाहू आपण. राजधानी आहे पोर्ट लुईस, चलन आहे मॉरिशस रुपया. तर मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष आहेत धरम गोकुल. तसेच पंतप्रधान आहेत नवीन राम गुलाम. प्रश्न 8वा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर त्यांचं ऑप्शन बी, अनंत अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे स्थापना झाली आहे 1998. संस्थापक आहेत धीरूभाई अंबानी. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. तसेच अध्यक्ष आहेत मुकेश अंबानी. प्रश्न 9वा, ऑपरेशन कागर कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? बरोबर मित्रांनो, वरीलपैकी सर्वच म्हणजेच ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये ऑपरेशन कागर करण्यात येत आहे. तसेच गृह मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑपरेशन कागर हे नक्षलवाद्यांचा खात्मा करणे आणि माओवादीच्या राजकीय विचारसरणीला नष्ट करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी घोषणा केली की केंद्र सरकार नक्षलमुक्त भारतासाठी काम करत आहे. तसेच 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्यामुळे कोणत्याही नागरिकाला आपला जीव गमवावा लागू नये याची खात्रीही केली आहे. प्रश्न 10वा, कितवा कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी न्याय दिनेश महेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी न्याय दिनेश महेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महेश्वरी यांनी 2004 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी शपथ घेतली आहे. तसेच मेघालय आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. तसेच ते 23वा कायदा म्हणजेच विधी आयोग ही एक गैरवैधानिक संस्था आहे जी सल्लागार संस्था म्हणून काम करते. तिची स्थापना झाली आहे कायदा आणि न्याय मंत्रालयाद्वारे. कालावधी आहे 3 वर्ष म्हणजेच 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027 पर्यंत कालावधी आहे. उद्दिष्ट आहे कायदेशीर सुधारणांसाठी कायद्याच्या क्षेत्रात संशोधन करणे यामागचा या संस्थेचा उद्देश आहे.